तुमचा आवाज कमी बरोबर म्हणते कमीच येतो का जास्त ह्यालाच काय जे प्रेम आहे ह्याच्यावर बाहेर काय असेल तुम्ही बघा बाहेर तुम्हीच आहे तुम्ही सांगा तुम्ही पण सांगा पोरांनो काय जर तुम्हाला कटपट वाटत असेल आवाज येत नसेल कुणाचं जास्त येत असेल तुम्ही सांगा तुमची जबाबदारी विनंती विनंती तुम्हाला ज्ञानी श्रोते जन द्यावे तुम्हीच या लेकराला विनंती तुम्हाला बोल इकडे कुठं बसला होता मगाशी कुठे गेला रामदेव बाबा हा तुम्हाला विनंती तुम्हाला ज्ञानी श्रोते जन अहो द्यावे तुम्हीच या लेकराला दान हा तेव्हाच राहो खंडित यशाचा दिवा यशाचा दिवा आज घडावी सेवा घडावी सेवा घडावी सेवा घडावी सेवा सेवा सेवा
सचिन बुवा आवाज घडावी सेवा घडावी सेवा घडावी सेवा घडावी सेवा ओम नमो ज्याध्याय वेद प्रतिपाध्याय जय जय स्वसवेध्याय आत्मरूपा देवाकृची गणेश सकलामती प्रकाश मणे निवृत्ती दासू अवधारी जोजी वंदन गुरुनाधी गेलेच पाहिजे सर्वस्व दयाला हे वाहिलेच पाहिजे जर सार्थक जीवनाचे जर सार्थक जीवनाचे झालेच पाहिजे तर शरण सद्गुरूला आधी गेलेच पाहिजे पूर्वजांची पुण्याई आली आज फळाला पिढ्या पिढ्याचा अंधकार पळाला पूर्वजांची पुण्याई आली आज फळाला पिढ्या पिढ्याचा अंधकार पळाला जपले जीवापण ज्याने आपल्या शिळाला आणि म्हणून या खेडेकर कुटुंबाला त्यांचा फुलदीपक मिळाला जसा प्रसंग जसं वातावरण तसं गाणार गेल्या वर्षी स्थळ तुमच्या अजून मोठा आहे मला माहिती लाख लाख तुला शिवम बाळा
या वाढदिवसाच्या शुभेच्छा. गेल्या वर्षीच्या स्तवर यंदा काय आणलंय त्याला सांगितलंय, येताना आल्याच्या नंतर सांगितलंय त्याला म्हटलं तुझ्या आज वेगळं निवडलंय, तुझ्या त्याच्यासाठीच नाही, ते इथे बसलेल्या प्रत्येकासाठी आहे. इथे बसलेल्या प्रत्येकासाठी तो संदेश आहे. तुम्ही घ्यायचं तर घ्या, चांगलं असेल तर घेऊन जा, वाईट मला माझं देऊन जा. स्तवन गातोय, म्हणायचं आहे का? बघा वेगळं जरा नवीन करण्याचा प्रयत्न केलाय. मला वाटत नाही ही चाल कोणी शक्यतोऱ्यात माझ्या तर हयातीत मी पाहिले नाही. आज मी माझं वय केलं सांगत नाही, पण माझ्या तर हयातीत मी नाही ऐकली कुठे शक्यतोऱ्यात कुठल्या शाळेने घायलेली. जरा वेगळा प्रयत्न करतोय, नवीन थोडस होईल खालीवर समजून घ्या, फक्त शब्दावर लक्ष असू द्या काय म्हणतो. पिढ्या पिढ्यांचा पिढ्या पिढ्यांचा अंधार हा दूर पळाला. पूर्वजांची पुण्य असते त्यावेळेस आपल्या कुळाला कुलदीपक मिळतो असं काही लोक काही ठिकाणी म्हणतात लोक असं. आता मुलगा मुलगी भेद नाही, मुलगा मुलगी मुलग्यापेक्षाही मुलगी आपल्या घराचं नाव रोशन करते. हा भाग वेगळाच आहे, पण अजूनही काही लोकांची मानसिकता आहे की कुळाला कुलदीपक पाहिजे, मुलगाच पाहिजे, मग आमचा वंश वाढला, असं काही लोकांची मानसिकता अजूनही आहे. याही 21व्या शतकात आहे म्हणून म्हणतो. पिढ्या पिढ्यांचा अंधार हा दूर पळाला. पुण्याई पूर्वजांची आज आली फळाला. पुण्याई पूर्वजांची आज आली फळाला. पूर्वजांची पुण्य असेल तरच कुणाला कुलदीपक मिळतो असे जुन्या लोकांची म्हण आहे, म्हणून म्हटलंय. असं मी माझ्या मनाचं नाही सांगत, शब्द पट्टात काय बघा काय म्हणतोय. पिढ्या पिढ्यांचा अंधार हा दूर पळाला. पुण्याई पूर्वजांची आज आली फळाला. ही पुण्याई पूर्वजांची आज आली फळाला. मग या शुभेच्छा तुला देतो मी, या शुभेच्छा तुला देतो मी. तू उद्धार कुळाला, उद्धार कुळाला, उद्धार कुळाला, उद्धार कुळाला.
कुळाला वासुदेवच्या तुला देतो उद्धार कुळाला उद्धार कुळाला उद्धार कुळाला उद्धार कुळाला उद्धार कुळाला उद्धार कुळाला वाढविले आईने मुद्रात जीव पाड करून लाड सापडिले पदरात सापडिले पदरात सापडिले पदरात नऊ महिने वाढविले आईने मुद्रात जीव पाड करून लाड सापडिले पदरात सापडिले पदरात पदरात डोळ्याच्या किल्ल्यावरती हाताचा पाळणा आई बाबांनीच तुलारे शिकविला खेळता शिकविला खेळता खेडेकरांना त्याचा मुलदीपक मिळाला पुण्याई पूर्वजांची आज आली फळाला पुण्याई पूर्वजांची आज आली फळाला वासुदेवच्या तुला देतो मी उद्धार कुळाला 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 गरिबाच्या घराण्याची असलेले पायाचा गरिबाच्या घराण्याची असलेले पायाचा विद्वान वाढव तू आमची शान वाढव तू आमची शान वाढव तू आमची शान गरिबाच्या घराण्याची असलेले पायाचा वाढव तू आमची शान वाढव तू आमची शान वाढव तू आमची शान असं काय म्हणतोय शिवपुढे शिव अजून लहान आहे पण या गर्दीतल्या बसलेल्या प्रत्येकाला हा संदेश आहे आपल्या कुळाचा उद्धार करणं आपल्या हातात आहे तुकाराम महाराजांची भाषा आहे पुत्र व्हावा ऐसा गुंडा पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा दिली लोकी जयला दिली लोकी असा पुत्र असावा जो आपल्या कुळाचा उद्धार करावा मित्रांनो बापाच्या नावाने मुलाला ओळखणारी बरीचशी समाजात बरीच लोक आहेत पण मुलाच्या नावाने जर बापाला ओळखलं गेलं तर त्या मुलाचा केवढा सन्मान आहे त्या मुलाचं कर्तृत्व आहे हे आवर्जून सांगतो अभिमानाने सांगतो मित्रांनो जेव्हा माझी विनंती आहे शिवम अजून तेवढा मॅच्युअर नाहीये मलाही याची खात्री आहे कल्पना आहे पण मित्रांनो या गर्दीमध्ये बसलेल्या प्रत्येकाला माझं सांगणं आहे जेव्हा कार्यक्रमाला माझे वडील येतात तेव्हा आजूबाजूच्या माझ्या नाचातली मंडळी माझ्या गावातली मंडळी सचिन बुवाचे बाबा आहे सचिन बुवाचे बाबा आहेत हा सचिन बुवाचे वडील आहे हे अभिमान आहे माझ्यासाठी की माझ्या नावाने माझ्या वडिलांना ओळखलं जातं आणि माझी विनंती आहे शिवमला किंवा माझी अशी अपेक्षा आहे की शिवमच्या नावावर राजादा
तुम्हाला ओळखलं जावं आणि प्रत्येकाला इथल्या आपल्या बापाची ओळख आपल्या नावाने जर झाली समाजामध्ये एवढा मोठा स्वाभिमान आहे त्या मुलासाठी प्रत्येकाने विचार करावा म्हणून म्हटलेलं आहे. गरीबाच्या घराण्याची हसुली रे पायाचा मान हो विश्वान वाढव तू आमची शान वाढव तू आमची शान वाढव तू आमची शान तुझ्या लौकिकाने आम्हा ओळखू दे जगाला हात पोहोचावे तुझे त्या आकाशी ढगाला आकाशी ढगाला मासळी समजावून सांगे आपल्या पिळाला तो रंग पाण्यावरती बाळक राहून तळाला पुण्याई पूर्वजांची ही आजादी कळाला या शुभेच्छा तुला देतो उद्धार कुणाला उद्धार कुणाला आज आली फळाला अहो पुण्याई पूर्वजांची आज आली फळाला याच शुभेच्छा तुला देतो मी उद्धार कुळाला या उद्धार कुळाला उद्धार कुळाला उद्धार कुळाला श्री गजानन महाराज की देवी माते की बोल शक्ती माले अखंड सदा लाल घराण्याचा विजय गुरुवर्य गुणाजी दामाजी विष्णू परशुराम साम प्रसादिक नाच मंडळ घाटिवले बेंद्रेवाडीचा विजय छत्रपती शिवाजी महाराज बजरंग गणपती बाप्पा मोरया
2-4 राहून गेलेले आहेत. कुणालदादा शिंदे कोंडगाव साखरपा समालोचक हे कोंडगाव असेल फार प्रेम आहे बरेच वर्ष. डोलकीवाल्यांसाठी बक्षीस आले 300 रुपयांचं. त्याचप्रमाणे सुनीलदादा भोड आमचे डोलकीपट्टू आहे तिथं. गिरीनंदा भंडाळे सुद्धा हे नाव मित्रांनो चुकून राहून गेले नाही. म्हणजे अशा घाई गडबडीत होऊन जाते अशा गोष्टी. बरीचशी नावं आहेत अशी बरीचशी नावं आहेत जी घेतली नाही. जसा असा कार्यक्रम पुढे जाईल तसा घेऊया गडाला सुरुवात करूया म्हणायचं काय नवीन स्तवन थोडासा एक वेगळा मतितार्थ एक वेगळा उपदेश या माझ्या आईबापांसाठी आहे. निश्चितपणे शिवमचं वय तेवढं नाहीये ते कॅचअप करण्याचं पण माझ्या समाजासाठी मी प्रत्येकानं आपल्या कुळात आपण ज्या जन्माला आलो आपलं कुलदैवत आहे प्रत्येकाचं आहे ते. लग्नामध्ये अगदीच नाही तरी लग्नामध्ये निश्चितपणे कुलदैवत आपण पूजला जातोच आहे ना. मग त्या कुळाचा उद्धार करणं हे आपलं प्रत्येकाचं आद्य कर्तव्य आहे. एवढंच माझं म्हणणं आहे स्तवनामध्ये. आणि म्हणून गणाला सुरुवात होतोय म्हणायचं आहे काय लक्ष असू द्या. वो तसव्वुर कालम वो दिल आशिकी वो दीवाना मौसम वो तेरी दिल लगी हमको बड़ा ही करे बेकरार. माहिती ना पुढचं माहिती आहे केला काय केला शाळेत जाता. वो प्यार 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 झालाय का झालाय झालं कसं असं ऐका ते नाही मला म्हणायचं ऐका. तुझ्या नामाचा मला लागला छंदना ऋणू झुणू नाचत यावे सुगारुनी बंधना मग हात जोडून विनंती ही गौरी नंदना. त्रिवार 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 माझी मान वंदना. त्रिवार 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 माझी मान वंदना.
पामराचा उद्धार व्हावा, माझ पामराचा उद्धार व्हावा, माझ पामराचा उद्धार व्हावा. बालिश माझी कविता गायनाचा गंधना, ऋणो सुमनाच यावे सुकरुणी बंधना. हात जोडून विनंती गौरी नंदना, स्वीकार 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 माझी मानवंदना, स्वीकार 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 माझी मानवंदना. त्रिवार 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 माझी मानवंदना, त्रिवार 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 माझी मानवंदना. तुझ्या नावाचा मला लाभला चंदना, एक सुमनाच यावे सुकरुणी बंधना. हात जोडून विनंती गौरी नंदना, त्रिवार 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 माझी मानवंदना, त्रिवार 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 माझी मानवंदना, त्रिवार 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 माझी मानवंदना, त्रिवार 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 माझी मानवंदना. तुझ्या नावाचा मला लागला चंदना, ऋण झुणू नाचत यावे सुकरुणी बंधना. हात जोडून विनंती गौरी नंदना, स्वीकार 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 माझी मानवंदना. आणि मग त्याच्यानंतर मित्रांनो माझा शिष्य आहे कैलास दिवाण मित्रांनो, त्याने एक शब्द सांगितला, बोल त्रिवार आपण लावूया. म्हणून तो त्रिवार पण शब्द आज लावला. मी स्वीकार घेतला होता. स्वीकार 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 माझी तू मानवंदना. म्हणतो नायक वा आपण त्रिवार लावूया, म्हणून तो त्रिवार पण लावला. त्रिवार 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 माझी ही मानवंदना. घ्या घ्या बघा काय रात जाऊ रात आपलीच आहे. फक्त मला सकाळी ड्युटी पोहोचू द्या मुंबईत तेवढं. काय सोडू नका, ठेवा इथं. आधी 2 महिने सुट्टी होता योग्य नाही काय फक्त आवाज घ्या. काय प्रॉब्लेम होतोय लूज आहे. मला बरोबर लक्ष आहे कुठे असा ऐका. तर पुणेकर तुम्हाला म्हणजे काय हे नाही म्हणत आहे, सगळीकडे घरोघरी त्याच परी जिकडे तिकडे जाल तिकडे तेच आहे. मी तुम्हाला नाराज करायचं किंवा तुम्हाला दुखवायचा असा प्रयत्न नाही. पण फार आम्ही पुण्यातल्या बातम्या सुद्धा वाचतो. परवाची बातमी आहे ती सांगत नाही आहे ना, 300 कोटींची जमीन 1800 कोटींना का 1800 कोटीची जमीन 300 कोटींना, असं म्हणजे ह्या बातम्या पुण्यातून येतात. म्हणून थोडंसं बोलायला हवं. आपण सगळेजण सोशल मीडिया ऐकतो, वाचतो, पाहतो, त्याच्यामुळे या गोष्टी बोलायला लागतात. आणि माझं काम आहे, मी शाहीर म्हणून समाजाचं प्रबोधन करणं हे आमचं काम आहे. कारण माझा बराचसा समाज आहे जो अँड्रॉइड पासून जो अलिप्त आहे, जी माझी म्हातारी लोक आहेत त्यांना ह्या गोष्टी माहिती नाही. त्यामुळे निश्चितपणे त्यांना हे सांगणं गरजेचं आहे. सरकार कर्जमाफी देणार आहे. लाडक्या बहिणी 1500 वाल्या कुठे आहेत? हा, ज्याच्याकडे 4 व्हीलर आहे त्याला 1500 नाही. हे पण आता मिळतात तोपर्यंत घ्या. सरकार देईल तेव्हा देईल कर्जमाफी. ऐका गवळं, शंभू महादेव मोठा सती और त्याची अर्धांगीण पार्वती, तीच यरवाळ्याची सती येडू डोंगरावर नांदती. अरे काय रे झाला असं आहे ना. एक फिरव जरा.
गोकुळीचा राणा जरी तो नंद होता, गोकुळीचा राणा जरी तो नंद होता, पण या जगाचा पालनहार त्या कंसाच्या दरबारी बंद होता. गोकुळीचा राणा जरी तो नंद होता, पण या जगाचा पालनहार त्या कंसाच्या दरबारी बंद होता. पण तरीही गोकुळी आनंदी आनंद होता, कारण देवकीच्या पोटी तो मुकुंद होता. आणि मग वसुदेवानं सोडलं गोकुळामध्ये कृष्ण वाढायला लागला. राधा आणि सगळे गवळणी त्याला अंगा खांद्यावर खेळवायला लागले, कारण कृष्ण 14 वर्षांनी राधेपेक्षा लहान असं म्हटलं गेलेलं आहे. काही ठिकाणी बराचसा वयाचा आणखी इकडे तिकडे उल्लेख आहे, तो थोडीशी तफावत ती ग्रंथाच्या आधारे असेल, ती मला त्याची घेणं नाही. पण 14 वर्षांनी कृष्ण राधेपेक्षा लहान अंगा खांद्यावर राधेने खेळवलं. आणि मग लहान मुलं, आपण सगळ्यांना माहिती आहे, शिवम सुद्धा आहे, आता बरीचशी मुलं, मलाही मुलं, मी पण 2 मुलांचा बाप आहे, आपणही सगळे या गर्दीमध्ये असाल. तर लहान मूल जेव्हा आपण अंगावर जेव्हा त्याला खेळवतो, मित्रांनो फार हलतं, नागासारखं अगदी डुलतं आहे का नाही. एवढंच राधा म्हणते, यशोदे पाहिला एवढंच म्हणते. एवढासा साधा सोपा विषय कसा घेतला आहे का. आजच माझा झालाय पगार, काय म्हणते, आनंद लाला यशोदेला म्हणते, दिसाया काळा आनंद लाला दिसाया काळा, अंगात याच्या लई भारी चाळा, घेतली मी उचलून आणि काढली गचलून. लहान होता, मग घेतली मी उचलून काढली गचलून, याच्या हातात दिली साय, दुधाच्या वरची, याच्या हातात दिली साय, माझ्याशिवाय हा राहत नाही, माझ्याशिवाय कुणाशी जात नाही, आईशी जात नाही. म्हणते, अगं माय यशोदे माय, हा का असा हलतो, बघ ना बघ ना ग, बघ ना ग, हलतोय कसा हलतोय, बघ ना ग, नागासारखा डुलतोय कसा हलतोय, बघ ना ग हलतोय, बघ ना ग हलतोय कसा. माय यशोदे माय, राधा म्हणते, एवढा साधा विषय बघा कसा घेतलाय. हा नंद लाला दिसाया काळा, अंगाला याच्या लई भारी चाळा, घेतली मी उचलून काढली गचलून, घेतली मी उचलून काढली गचलून, याच्या हातात दिली साय, याच्या हातात दिली साय, माझ्याशिवाय हा राहत नाही, माझ्याशिवाय हा राहतच नाही. बघ ना ग हलतोय, बघ ना ग हलतोय कसा हा माय, यशोदे माय बघ ना ग कसा हलतोय, बघ ना ग कसा हलतोय. एवढाच विषय आहे. आता तुम्ही काय वेगळं समजू नका. बघ ना ग हलतोय, हलतोय बघ ना किती, हा थांबतच नाही, थांबतच नाही कमरे. राधा म्हणते, एवढा साधा विषय घेऊया चला. माझ्याशिवाय राहतच नाही, माझ्याशिवाय राहतच नाही. बघ ना ग हलतोय कसा हा माय, माझ्याशिवाय राहतच नाही. बघ ना ग हलतोय कसा हा माय, माझ्याशिवाय राहतच नाही. बघ ना ग हलतोय कसा हा माय, माझ्याशिवाय राहतच नाही. बघ ना ग हलतोय कसा हा माय.
माझ्याशिवाय राहतच नाही, माझ्याशिवाय राहतच नाही. बघ ना ग हलतोय कसा हा माय, माझ्याशिवाय राहतच नाही. बघ ना ग हलतोय कसा हा माय, माझ्याशिवाय राहतच नाही. बघ ना ग हलतोय कसा हा माय, माझ्याशिवाय राहतच नाही. बघ ना ग हलतोय कसा हा माय. लक्ष असू द्या, शब्दछळ निश्चितपणे आहे, शब्दछळ आहे. तुम्ही घ्या कसा अर्थ आहे, मला तसं बोलायचं नाही. बघ ना यशोदे, बघ ना ग हलतोय किती हलतोय बघ. अंगावर घेतला लहान मुलं हलतच. हाच माझा मतिदार्थ आहे. शब्दछळ निश्चितपणे आहे, मी मान्यच करतो. ते शब्दछळ आहे ते समजणाऱ्याला कळणार आहे. म्हणून ऐका, जिम्मन बुवा ऐका. गवळण राधा खेळून झिम्मा, गवळण राधा खेळून झिम्मा, गवळण राधा खेळून झिम्मा. रोज गाण्याचा घेतीय चुम्मा, रोज गाण्याचा घेतीय चुम्मा, रोज गाण्याचा घेतीय चुम्मा. आज कोणाचा कोणी घेतोय कप्पी, मुका कोणी घेतोय लहान मुलाचा. आणि 14 वर्षापेक्षा लहान, 14 वर्षाला मोठी असा काही ठिकाणी उल्लेख आहे. वयाची तफावत निश्चितपणे वेगवेगळ्या ग्रंथात असेल. मी अजूनही तुम्हाला सांगतो, नाही तर तिथं आणखी अडीबाजी करा. 14 वर्षांनी मोठी राधा, म्हणून ती चुम्मा घ्यायची, मुका घ्यायची. लहान मुलाचं आपण घेतो तशी ती राधा घ्यायची. म्हणून जिम्मन बुवा ऐका. गवळण राधा खेळून झिम्मा, गवळण राधा खेळून झिम्मा, गवळण राधा खेळून झिम्मा. रोज गाण्याचा घेतीय चुम्मा, रोज गाण्याचा घेतीय चुम्मा, रोज गाण्याचा घेतीय चुम्मा. अंकुशवाणी शिकून गाणी, कवी सागर मंजुळ गाय, माझ्याशिवाय राहतच नाही, बघ ना ग हलतोय कसा हा माय, माझ्याशिवाय राहतच नाही. बघ ना ग हलतोय कसा हा माय, माझ्याशिवाय राहतच नाही. बघ ना ग हलतोय कसा हा माय, माझ्याशिवाय राहतच नाही. बघ ना ग हलतोय कसा हा माय. आनंद झाला दिसायला काळा, अंगालयाच्या लय भारी चाला. त्याच्या हातात दिली असाय, माझ्याशिवाय राहतच नाही. बघ ना ग हलतोय कसा हा माय, माझ्याशिवाय राहतच नाही. बघ ना ग हलतोय कसा हा माय, माझ्याशिवाय राहतच नाही. बघ ना ग हलतोय कसा हा माय, माझ्याशिवाय राहतच नाही. बघ ना ग हलतोय कसा हा माय, माझ्याशिवाय राहतच नाही. राधा म्हणते, बघ ना ग हलतोय, बघ ना ग हलतोय कसा हा. बघ ना, शब्दछळ आहे बा, निश्चितपणे आहे. आणि तेवढं नसेल तर हा शक्तितोरण असतं. मग इथं भजनाची वारी असते, त्याला शक्तितोरा म्हणतात. आणि शब्दछळ मी केलेला आहे, आणि तुम्हाला माहिती आहे त्यात मी पटाईत आहे, पारंगत आहे. आणि त्याच्यामुळेच आज लोक बोलतात काय शिकला आबा. शब्दछळ आहे, निश्चितपणे आहे. ते त्यांना घ्यायचं आहे, ज्यांना घ्यायचं आहे तसा त्यांनी त्याने अर्थ घ्यावा. मला हेच म्हणायचंय, बघ ना ग यशोदे माई किती हलतोय हा, माझ्याशिवाय राहत नाही. राधा म्हणते, बघ ना ग किती हलतोय नागासारखा. बघ ना ग. 2 शब्द 2 अर्थ आत दिले. शब्दछळ आहे, तुम्ही राग मानू नका. हा किलो घ्या, तुम्ही मनाव नका घेऊ. किलो घ्या, सिंपल घ्या. सीझन सुद्धा केले आणि अजून पुढे करणार आहेत निश्चितपणे. त्यांचा माझ्यावर विषय आहे, तसा मी त्यांना लेखी विषय दिलेला आहे. अगदी तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी विषय आहे की
दोन स्त्रियांच्या संयोगातून एक बाळ जन्माला आले. त्या बाळाचं नाव काय आणि त्याचं गाव काय असं मी शाहिरांना विचारलेलं आहे. ज्यांना कोणाला झोपायचं असेल त्यांनी आपलं आपापल्या घरात जा, काय काळजी नाही, बाकीचे लोक ऐकतात, ती येडी नाही म्हणून म्हणतो. हा बघा, मग म्हणजे असं डिस्टर्ब केलं की थोडंसं होतं असेल काही गोष्टी. तुम्हाला कंटाळा आला असेल तर तुम्ही मुताय बितायला जा ना, व्हायचं 5 मिनिटं काही जागा मोकळा राहील, काय काळजी नाही म्हणून म्हणतो. उगाच काहीतरी नका बोलू, काहीतरी क्वालिटी असेल म्हणून आमच्या आता माहिती आहे तुम्ही बघायला हवं. तुम्ही इथं असतो ना, असतो ना, तर तुम्ही म्हणाल ना भाऊ पब्लिकला बोलतो, अशी वानगुडा असतील तर नाही बोलायचं का, बोलू ना, बरोबर पटलं असं नाही. मग काहीतरी असेल म्हणून. आता ठीक आहे, तुम्हाला काय करायचं, मालकाने पैसे दिले ना, आम्ही कमवायला, तुम्ही बघा ना, तर तुम्हाला नाही पाकिट मिळायचं. मी अर्धा तास बारी गेली तरी मला तेवढंच पैसे आहे, हिशोब लक्षात आला काय, तेच म्हणून समजावं तुम्ही. आणि एक महत्वाचा विषय सांगतो, फार लांबना प्रश्न आलेला आहे मला, शाहिराने सुद्धा मला दिला, मी गुणांना विचारला आहे. दोन स्त्रियांच्या संयोगातून एक बाळ जन्माला आले. स्त्री आणि पुरुषाचा संघ झाल्याशिवाय कोणतंही मूल जन्माला येत नाही. निसर्ग नियम बदलायला लावणारा माझा विषय. दोन स्त्रियांच्या संयोगातून एक बाळ जन्माला आले, त्या बाळाचं नाव काय आणि त्याचं गाव काय असं मी शाहिरांना नव्हे, कोकणातल्या अनेक शाहिरांकडे माझा विषय आहे. गुहांचा विषय माझ्याकडे आहे असा की ते सांगतील. निश्चितपणे आज त्यांना वेगळं उत्तर देणार, मी त्यांना उत्तर दिलंय ते त्यांना पटत नाही म्हटले ते ठीक आहे म्हटलं, आज वेगळा प्रयत्न करून पाहिजे. त्यांचा प्रश्न आहे का, आणि त्याच्यानंतर एक प्रश्न मला अगदी तिकडून दक्षिण भारतातून आलेला आहे. आमचे सन्मान्य आयोजक ज्यांनी, मित्रांनो खरोखर असे आयोजक फार कमी, राजूदांसारखे आणि योगेश दादा कनौजे सारखे आयोजक फार कमी आहेत या आता समाजामध्ये राहिलेले आहेत. दादांनी प्रश्न लावला होता आम्हाला दोन्ही कलावंतांना 15-15 दिवस अगोदर प्रश्न दिला. योगेश दादा कनौजे, यावर्षी मी कार्यक्रम केला गणपतीतला दुसऱ्या दिवशी, पुढच्या वर्षी त्यांच्याच ठिकाणी आहे दुसऱ्याच दिवशी गणपतीच्या. योगेश दादा कुठे आहे ना, कार्यक्रम बरोबर आहे ना, मी काय 1000 रुपये ऍडव्हान्स घेतलेले आहेत, त्यामुळे आपलं काय ते ठरवा तुम्ही. शाहीर विकास लांबोरे होणार निश्चित असं मला वाटतंय, आणि आपला कार्यक्रम त्यांनी मला दादांच्याच याच घरामध्ये त्यांनी मला 1000 रुपये ऍडव्हान्स सुद्धा दिलेला आहे त्याच कार्यक्रमाचा. गणपतीच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी मला एक प्रश्न त्या दिवशीही विचारला होता, आणि त्या प्रश्नाचा आम्ही दोन्ही शाहिरांनी, माझे प्रतिस्पर्धी शाहीर सचिन धुमक होते आणि मी सचिन कदम, आम्ही दोन्ही शाहिरांनी त्याची योग्य उत्तरं त्यांना दिली, लेखी पोचवली, ग्रंथासहित पुरावा सुद्धा दाखवला. दादांनी तो मोठ्या मनाने मान्य केला, आमची सुपारीही दिली, आणि ठरल्या बोलल्याप्रमाणे त्यांनी 5-5 हजाराचं आम्हा दोन्ही शाहिरांना बक्षीस दिलं. असे आयोजक भेटतील का कुठं, असे टिवल्या पावल्या करणारे येतील अशी ही हिंमत ठेवा ना, ही धमक, तर आम्ही मान्य करू. आणि मला दादांनी आणखीन एक प्रश्न विचारला, तर आज मी त्याचा निश्चितपणे तुमचा सुद्धा असू द्या काही, कारण का बघा प्रत्येक शाहीर प्रत्येक कार्यक्रमात एकामेकाचे विषय फोडतो असेच नाही, लोकांना काहीतरी मिळायला पाहिजे हा त्यांचा उद्देश आहे त्यातून. आणि दादांनी मला एक प्रश्न विचारला आहे की आपण सगळे शंकराची भक्ती करतो, आपण सगळे शंकराची भक्ती करतो, तर शंकर कुणाची भक्ती करतो सांगा बरोबर. आता एकवीर आई आता बोलती बोलणार, बोला बोला बोला, कुणाची भक्ती करतो, ते गेला बसकर म्हणणार ते. आपण सगळे शंकराची भक्ती करतो, तर शंकर कुणाची भक्ती करतो सांगा भाऊ बरोबर. बक्षीस लावले मला ते सांगा भाऊ बरोबर. उगाच टिवल्या मला करायच्या, अरे काहीतरी हाय इथं, नुसता टोपी घाली काय नुसता केसा नाही, उगाच एवढे पैसे, उगाच बक्षीस, उगाच एवढं लोक बोलवत आहे असं तुम्ही म्हणता, असं आणखी असं. तर दादा तुम्हाला उत्तर देतोय बघा पट्टाई काय की आपण सगळे शंकराची, आपण काय निर्गुण निराकाराची किंवा त्रिदेवांची, ब्रह्मा विष्णू महेशाची, कोण गणपतीची, कोण एकविरा आईची, कोण आपल्या गावच्या देवीची, कोण कुलदेवीतेची भक्ती आपण जो आपापल्या परीने, आपल्या अनुषंगाने, आपल्याला जसं आपल्या कृतीप्रमाणे, आपल्या लायकीप्रमाणे म्हणा, आपल्या हिमतीप्रमाणे म्हणा, आपण ती भक्ती करतो. तर शंकर गुणाची भक्ती करतो, शंकर गुणाची भक्ती करतो. मित्रांनो हा प्रश्न आहे दादांचा मला. शंकर भक्ती करतो मित्रांनो, शंकर ही भक्ती करतात, तोही त्यालाही बनवणारा एक निर्गुण निराकार आहे, त्रिदेवांना सुद्धा बनवणारा एक निर्गुण निराकार आहे. तर आत्मा रामाची भक्ती करतो शंकर, आत्मा रामाची. हे मी माझ्या पद्धतीने दिलंय, आत्मा रामाची भक्ती, असं माझं तुम्हाला उत्तर आहे. दादांनी निश्चितपणे त्यांचं
याच्या मागचा उद्देश निश्चितपणे चांगलाच आहे की बाबा काहीतरी लोकांना मिळावं हा त्याच्या मागचा उद्देश आहे. आणि म्हणून माझा प्रश्नमध्ये एक मोठा अंतरा घेतोय आणि कार्यक्रमाची सांगता. मला माहिती आहे तुम्ही कंटाळाय, तुम्हाला जास्त कंटाळा व्हायचं नाही. 1 वाजत आलाय, जास्त वेळ गोवाना पण दिला पाहिजे म्हणून म्हणतोय वरती खाली सारखे उपर होता 1 नोट वरती लावा थोडस खाली सारखं. तुम्ही शाहीर नका बसू बळीच शांत होवाचा पहिला जाऊन ग्रंथ मनी घोलवा मोठ मग नका बोलू चुकून खोट तुमची आमची नेहमीच भेट मग मांडोलवा अहो डोकं चालवा हो शाहीर डोकं चालवा. तुम्ही शाहीर बसू नका बळीच शांत आजचा पहिला जाऊन ग्रंथ मनी घोलवा नाव तुमचं नका बोलू चुकून खोट तुमची आमची नेहमीच भेट मांडोलवा डोकं चालवा जराच डोकं चालवा हो शाहीर डोकं चालवा.
तर बाबांना बोलवा, बाबांना सुद्धा शाहीर मानाचा मुजरा करतो. शाहीर मानाचे बाबा म्हणून झिमर यांना सुद्धा या निमित्ताने मानाचा मुजरा करतो. आले असतील नसतील माहिती नाही. आणि म्हणून तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांची रजा घेऊन पहिली फेरी या ठिकाणी संपवतो. काही ठिकाणी रामाचा सुद्धा उल्लेख आलेला आहे, काही ठिकाणी विष्णूचा सुद्धा उल्लेख आलेला आहे. हा विषय घेईन निश्चितपणे. पहिली फेरी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.